नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे आपल्या लाडक्या आप्पांचं शॉपचं ओपनिंग, भव्य दिव्य। आपल्या काळजाचा विषय आहे, तर आप्पा कसं आप्पा म्हणून तसं आप्पा म्हणून तसं खतरनाक वाला विषय आहे। आता चालू, तुम्ही पण माझ्या मागे या, बघा कसं झालंय भव्य दिव्य। मी आता दुकानापाशी तुम्हाला दाखवलं, गाडी रिटर्न मारली। आता काय होतं, पावसामुळे आम्हाला टू व्हीलर वरती जायचं होतं, पावसामुळे फोर व्हीलर काढले, कारण आळंदीला जायचंय आणि आळंदीला ट्रॉफिक भरपूर असणार आहे पालखीमुळे। 2 दिवसांनी पालखीचं प्रस्थान आहे, तरी पण म्हणलं तसं ठीक आहे, बघूया काय होईल ते। म्हणून जाऊ म्हणलं हळूहळू, काय विषय नाही म्हणलं, काय विषय नाही। प्रतीकला घ्या, शोज नाही येतो इकडं काय शूज काय मारायला आहे का? गर्दी बघा तुम्ही, गर्दी भावांनो, तरी पण आहे ना, मी काय हिंमत नाही हल्ली म्हणलं गर्दी असू द्या, पण माणसाकडे पण गेलं पाहिजे 5 मिनिटं। पाऊस तिथं असल्यावर मग ये गडबड आहे बाबा, असला पण नाही काय म्हणतोय, अपडेट करायचं पण कधी जेव्हा त्याचे टायमिंग येतं ना सप्टेंबरला। ये बड़ी अच्छी बात कही आप। दरवेळेस लॉन्चिंग सप्टेंबरला, त्या टाइमला अपडेट केलं मगच अपडेट ओके होतं। हे असं मध्ये मध्ये आलं अपडेट केलं ना मग ते चुकीचं आहे। बर माऊली तुझंच मोठं लाल पण बोला की काय म्हणताय? हा मुलगा आमचं काय म्हणते बघा, या दुकानावर या। अमोल शेठ दादा बोलते व्हिडिओ काढला माझा, ते सासर आहे ते व्हिडिओ काढला। हो तापले अमोल शेठ तापले। घ्या मोकळ्या रानात गप्पा मारायचे का? गप्पा मारत बस। माऊली इकडं तुम्हाला रस्ता माहिती आहे? मोठं खरंच व्हायचं ना, तुम्हाला रस्ता माहिती आहे? मोठं व्हायचं, लोकांनी पार निघाला नाही माहिती बरोबर नाही। फायदा पण नाही, साईडचा फोटो पाहिजे बांगो 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 आळंदी रोड लागला का? देव रोड इकडे चला, देव रोड कुठे लागला? सोडले पाठवत जवळ आहे की नाही इकडे? आपण आपली गाडी चला पुढे सर आप्पा 5च मिनिटात 5च मिनिटाचा हॅलो हॅलो हॅलो, हे कुठे आपण काय नाव येतं? दाभाडे सरकार चौक, दाभाडे सरकार चौक आहे आप्पा। बोल हॅलो, ऐका ना, तिकडून देव फाट्यावर ट्रॉफिक लागणार म्हणून दाभाडे सरकार चौकात आणले त्यांना। आता एक 5-10 मिनिटं लागेल फक्त, आलोच। अयो आई शपथ, फुल माहोल आहे, फुल माहोल आहे तिकडे। चेनी बिनी घालून मी नाही असं वाटत काय चेनी बिनी आहे घेतला आपलं मोठेपणा दिसला, आपल्या नावात ताकद पाहिजे। गॉगल तरी घालायला पाहिजे होता राव, गॉगल घालायला पाहिजे होता गॉगल। हो, गाडी कुठला गेलते का तुम्ही? हा तोंड दाखवून गाडी पोहोचलेलो आहे आम्ही। दिसते आपण काय बोलायचं काय माहित नाही। नमस्कार मित्रांनो, अक्षरशः आलोय मी आप्पाच्या
शॉपला व्हिजिट द्यायला. अक्षरशः आज ना लय मोठा प्रसंग आहे, जबरदस्त असा. आज 16च म्हणायला लागला तरी चालेल, जबरदस्त असा आज त्यांचा ओपनिंगचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आलेले मित्रांनो तुम्ही बघितलं असाल त्या माणसाला कीर्तन करताना, प्रवचन करताना, भाषण देताना कडक मध्ये. पण मित्रांनो अक्षरशः जर लाज माणसाने सोडली ना, लाजला तो उपाशी मेला. अक्षरशः मी सांगतो, जो लाजल तो उपाशी मेला म्हणायचं. तुम्ही लाजू नका, लाज सोडा, लाज बाजूला ठेवा. तुम्हाला जे वाटतं ते करा, बंधन नाही कोणाला कसल्या गोष्टीचं. त्याच्यामुळे तुम्ही असं दबून ठेवू नका आतमध्ये. जो तुमच्या आतमध्ये जो दबलेला माणूस असा बाहेर काढा आणि असं खुलून नाचा, मोकळेपणाने जगा. आयुष्यामध्ये हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि लोकांना दाखवून द्या तुमच्या आतली कला. प्रत्येक माणसाच्या अंगात काय ना काहीतरी कला असते दडलेली, ती तुम्ही दाखवा, व्यक्त करा आणि जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही बिंदास करा. कसं विषय तर एक वेळ अवश्य भेट द्या आप्पाच्या शॉपला आळंदीमध्ये 40 फुटी रोड. काय म्हणतात 40 फुटी रोड. विषय संपला. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. डबी त्याची पेंटची मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यावर जळू नका. काहीतरी तुम्ही करा. जो तो आपापल्या परीने, आपापल्या हिमतीचा, आपापल्या कष्टाचं खात असतो. महाराज ते कीर्तनकार आहे, युवा कीर्तनकार, अख्ख्या पिढीला लाजवणारा माणूस. त्याने आज त्याच्या कलेचं भांडवल केलंय. कसं आप्पा म्हणून तसं नाद करते का, यायलाच लागतंय. कुठं आळंदी 40 फुटी रोड. नादच करायचं नाही अजिबात. बारीक बारीक कपडे बिपडे ब्रँड मध्ये या माणसाला कसल्याच गोष्टी म्हणजे फक्त कलेचं ज्ञान, लोकांना वाटत फिरणारा माणूस, समाज प्रबोधन करणारा माणूस आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला वेड लावून टाकले त्यांच्या वाणीने. लक्षात घ्या, त्या माणसाने आज कुठलाही अनुभव नसताना कुठल्याही क्षेत्राचं कुठली पॅन्ट कशी काय, त्यांनी बरसाट्या पाट्याची बी पॅन्ट आली, ज्याला माझ्याकडे भरायला एवढा भरायला त्यांनी इथं भरलेले आहेत. म्हणजे ह्या माणसाकडून पण काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि प्रत्येक माणसाच्या अंगात काहीतरी कला दडलेली आहे. त्या कलेचं भांडवल तुम्ही केलं पाहिजे भावांनो. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग माझा? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच आपण भेटूया. चलो बाय.